नमस्कार, कशात सकाळी सकाळी खूप लवकर उठले, 7:28 झालेत आज. आणि आज आपल्याला फायनली दर्शन भेटणार आहे. कालचाच आउटफिट आज परत रिपीट केलाय. हे बघा, काल पण हेच घातलं होतं, चप्पल स्मार्टच सगळं तसं तसंच आहे. ठीक आहे, चला आता आपण जाऊया आतमध्ये. आता तो माणूस येणार आहे वाटतं, चला आपण जाऊया. गाईज आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत गाभाऱ्यामध्ये. पुढे गाभाऱ्यामध्ये तो एक माणूस आणणार होता, पण तो काय माहिती तेच चालू आहे ना. म्हणजे हे काय मंदिराच्याच परिसरात आहे, मी चालू आहे इकडं. तू येणार होता ना तो बाबा, त्याने परिसर खाली बसला. तर आता आपण निघणार आहे मालवणला, पण आजच निघणार आहे आपण तारकर्लीला जायला. तर चल, म्हणजे देवबागला. हे बघा काय भारी मंदिर आहे खरंच. बघा, आणि पूर्ण असं नाही का कोरीव काम तेवढं भारी केलेलं आहे मंदिराचं, एकच नंबर केलं. चला आता आतमध्ये दर्शन घेऊया. तर इथं खूप मोठी लाईन आहे, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर मोठी लाईन आहे इथं. आता आम्हाला पूर्ण मंदिराला असा वळसा घालून, फेरा घालून मग तिथं लाईनीमध्ये लागायला लागणार आहे. कालच घ्यायला पाहिजे होतं जेवण, थोडं लेट केलं असं तरी चाललं असतं. त्यांनी प्रॉपर 10:30लाच बंद केलं आहे, म्हणजे नाही का मंदिर. तर चला आता बघू, आता लाईनीमध्ये वगैरे लागू आपण. फायनली आपल्याला दर्शन मिळते. आता आपण थोडंसं वशीला लावलं आहे, त्याच्यामुळे 9:15 वाजले. सो आता आपण चाललेलो आहोत. आय थिंक सो इकडून प्रवेश आहे आपल्याला. बघू आता. आता आपण आलेल्या ठिकाणी फडतरे मिसळ करे, आणि आम्ही लंगे पावच आलेलो आहोत तिथं मिसळ खाऊ नका असं इकडलं इंटरफेस आहे. आता आम्ही डायरेक्ट आता 8:51 झाले, 9 वाजायला आले. आणि आता आम्ही मिसळ खाणार आणि लगेच आम्ही तारकर्लीला जाणार. तारकर्ली जाणार देवबागला जायला निघणार आहे. तर टोटल 3 तासाचा प्रवास, 5 तासाचा प्रवास आहे. तर आता भेटत डायरेक्ट मिसळ आल्यावर. आणि आपली मिसळ आलेली आहे, जी की पाहू शकता. सोबत ब्रेड आला आहे, पण जाऊ द्या आता काय करता. तर नक्की येऊन पाहावी, तुम्हाला मी दाखवते कशी आहे बरं वगैरे. हे बघा काय भारी, एकच नंबर आहे. सो मी आता हे खाल्ल्यावर देवा चांगला असेल. आता आपण निघालेलो आहोत 2 मिनिटं. तर काय आता आपण निघालेल्या ठिकाणी देवबागला जायला, मेन तारकर्लीला. आता 10 वाजलेले आहेत. आणि एक मध्ये थोडा विषय झाला, त्याच्यामुळे जरा आमचा लेट झाला. तर पाऊस त्या ठिकाणी सगळी पॅकिंग वगैरे चालू आहे इकडं. सो आणि आता चला, ते बघा आजचा माझा आउटफिट कसा दिसतोय, म्हणजे एकदम ग्रीन झालेली आहे. सो चला आता आपण जाऊया तारकर्लीला. 2 भाज्या खाल्ल्यावर आठवते. ला 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 अल्ल्यांसाखली सोन्याची ही पोरी कोणाची, गल्ल्यांसाखली सो
कोणाची ही पोरी कोणाची इसकी अदा मेरा दिल गई ही पोरी कोणाची गल्ल्यान साखली सोन्याची ही पोरी कोणाची हो जाए अपनी अगर दोस्ती तू जो मिले तो मिली जिंदगी गल्ल्यान साखली ही पोरी कोणाची गल्ल्यान साखली सोन्याची ही पोरी कोणाची हैया हो हैया हो हैया हो हैया हो काही ओळखलंच असेल ना कुठे आलोय आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी वाला वलकर्सच्या बीच रिसॉर्टमध्ये आणि खूप मस्त आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता ना इकडे एकच नंबर आहे. म्हणजे नाही का काहीच बोलू तुम्हाला एवढी पत्त झाडीत पण नारळांची आणि झोका बिका पण आहे खेळायला मस्त पैकी. सो एकच नंबर आहे. तर आणि आत्ता आम्हाला फार लेट झालं यायला. म्हणजे थांबा तुम्ही दाखवते. आत्ता बघा 5:24 म्हणजे बरोबर 5:30 वाजायला आले. तर मी एवढा लेट आलो. तर ॲक्च्युली काय आहे विषय की थोडंसं ना इथे काय म्हणतात झिगझॅग रस्ता आहे असा थोडासा नाही का वळणांचा. त्याच्यामुळं मी तुम्हाला प्रिफर करते की तुम्ही ना काय म्हणतो आपण त्याला काय गं गुगल मॅप्सच तुम्ही लावून या तरच तुम्ही जरा येऊ शकता. आणि हा हेच मला पाहायचं होतं जे की आहे पहा वाला वलकर्स बीच रिसॉर्ट जे की पाहू शकता. काय होते आमचा देवबाग लाजा नको मागून खावा इलाज करावा 4 दिवस तो बघता. होय महाराजा देव बरे करो. भाई भारी हा. हे बघा हे पण किती भारी आहे. सो आता आमचा असा प्लॅन चालू आहे की रिसॉर्टवरती रिसॉर्टवर जायचं प्लॅन चालू आहे. हे पूजी मारा कोट पण म्हणायचं. हा हे बघा हेच दाखवायचं होतं तुम्हाला. इथे आलेलो आहोत. वाव हे तर पाहिलंच नाही आपण. तर आता मी तुम्हाला इथं थोडंसं हे दाखवते हे जे की पाहू शकता खूपच भारी आहे. म्हणजे जे स्केचेस वगैरे इथे लावलेले आहेत मस्तपैकी. हे बघा मस्त ना एकच नंबर आहे. तर चला आता थोडं आपल्याला सामान घ्यायचं आहे. अजून सामान आपला आणायचं राहिलेलं आहे. आणि ना इकडल्या काही लोकांना माहीत नाही आहे बरं का वाला वलकर्सचं बीच रिसॉर्ट. म्हणजे जर का तुम्ही नाही का इकडे विचारलं लोकांना की हे कुठे ते कुठे तर वाला वलकर्स बीच रिसॉर्ट असं म्हणू नका. म्हणा की देवबाग कुठे देवबागचं बीच वगैरे असं म्हणा. आणि एकच नंबर आणि त्यांना वाला वलकर्स बीच रिसॉर्ट असं एवढं काही हे नाही आहे ओळख नाही आहे ना त्याच्यामुळे म्हणून ना खूप मस्त आहे. लिटरली आमच्या समोरच डायरेक्टली समुद्र आहे. आता सुनामी आयलँड पण आहे. खूप मजा येणार आहे. आता आमचा प्लॅन चालू आहे की जायचं की तसं आत्ता आम्ही थोडंसं सामान वगैरे घेऊ थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि मग जाऊ डायरेक्टली. ठीक आहे. सोचलं आहे आता थोडंसं सामान वगैरे काढूया. तिथं आम्ही गाड्या वगैरे आपण पॅक केलेल्या आहेत. गाड्या पॅक नाही केल्या गाड्या लावल्या स्वतः तिकडे बघायला. तर या ठिकाणी सामान शिफ्टिंग करायचं काम चालू आहे. पुढे चाललं मी काहीच घेतलं नाही माझ्याकडे फक्त ट्रायपॉड होतेच आहे. तर कोल्हापूरचा व्लॉग अपलोड झालेला आहे नक्की बघा तो पण. ठीक आहे. सो मी तर अजून पण काहीच पाहिलं नाही आहे. म्हणजे वेळच नाही भेटला नुसतं आम्ही नाही का झोपा काढल्यात फक्त. त्याच्यामुळे आता आम्हाला जायचं चालू आहे असा प्लॅन. ठीक आहे. पूर्ण लाल माती आहे इथे पूर्ण लाल माती म्हणजे तुम्हाला ना असं भेटणारच नाही बघायला म्हणजे नाही का. आणि खूपच मस्त आहे. मीन्स एकच नंबर आहे. काय सांगायला तुम्हाला वातावरण नाही तुम्हाला मी एक्सप्लेन करू शकत पण खूप मस्त आहे. सो आता मी तुम्हाला थोडंसं इकडलं टूर देते म्हणजे आम्ही जिथे राहणार आता तिथला. मग मी तुम्हाला डायरेक्टली मग नंतर भेटते. आता डायरेक्टली जेव्हा आपण बीचवरती जाणार आहे ना तेव्हा. ठीक आहे. तर काय जसं की बघताय तुम्ही आपण चाललो त्या ठिकाणी बीचवरती आणि मी फ्लिपफ्लॉप घालून चाललेले मस्तपैकी. उद्या मस्तपैकी मग आम्ही जाणार आहे म्हणून एक एकदम हे करून तयारी बियार होऊन. तर आत्ता वाजलेले आहेत तुम्हाला मी दाखवते. आता 6:33 झालेत आत्ता. सो आता आपल्याला जायचं खूप लेट चाललो आहे आम्ही. पण आता काय करता थोडंसं भिजायचं पण आहे. सो चला आता बीचवरती जाऊयात आणि मग मी तुम्हाला भेटते की मस्तपैकी आता बीचवरती खूप मजा येणार. सो चला आता पटकन आपण बीचवर जाते. आता इथे तुम्हाला सगळीकडे वाळूच दिसणार आहे. सो आता आपण जाणार आहे आणि हे लास्टचं टोक आहे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला
वेंगुर्ला लागतो डायरेक्ट इथून हे डायरेक्ट लास्टचं टोक आहे, तिथे आम्ही आता थांबलेलो आहोत, देवबाग. आणि भाई साहेब डायरेक्टली वेंगुर्ला तालुका का काय आहे जिल्हा ते चालू होतो. सो आता चला आता जाऊयात आपण पटकनी, ठीक आहे. सो यार खूप मजा येते का तुम्ही चालायला, एवढी सॉफ्ट वाढवी नाही, खूप मजा येणार आहे. सो सर्वात आम्हाला सांगितलं की सरळ जायचं, कुठे काहीच थांबायचं नाही, डायरेक्ट सरळ जाऊन तुम्हाला हे भेटणार आहे, बीच बघायला भेटणार ते, तुम्हाला डायरेक्टली भेटेल बीचवरती. तो गाईज फायनली आपण इकडे आलेलो आहोत आणि एकच नंबर मजा येते, म्हणतो वाईफ तर हे यार एकच नंबर येते. कसं वाटते येऊन? इज्जत है. चला आता पटकन आपण पाण्यामध्ये जाऊया. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची जवळून मापवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, कोमू माहेरला जाते ओळखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. आता मी बघू शकता इथे लाईट लागली, त्याच्या लाईटीच्या प्रकाशात मी व्हिडिओ शूट करते. आणि आत्ता वाजलेले आहेत, किती वाजले आता 2 मिनटं आय थिंक सो 9:15 झाले आता. तर आता आपल्याला जेवायला जायचं आहे. सो जेवणामध्ये आम्ही 2 प्रकारच्या थाळ्या मागवल्या, 2-4 प्रकारच्या आहेत. एक शाकाहारी थाळी आहे, परत एक मांसाहारची थाळी आहे. सो आता इथे कुठंच म्हणजे एवढी लाईटीचं नाही आहे, त्याच्यामुळे मला इथे येऊन शूट करावं लागतं. मॅट तोंडावर जर का जास्त लाईट येत असेल तर समजून घ्या. तर आणि ठीक आहे. सो आता आपण चुलीत मस्तपैकी पाहू शकतो, इथे अशी पाऊल वाटे मस्त भारी, ठीक आहे. आणि ना आम्ही ना इकडे आलो होतो आणि आम्ही म्हणजे काय म्हणतो बीचवरून आलो होतो आम्ही डायरेक्ट घरी. तर मग इथे ना खूप सारं म्हणजे आमच्या नाही का पूर्ण बॉडीला अशी माती लागली होती. तिथे शॉवर पण आहे, तर तुम्ही शॉवर घ्या आणि मग आतमध्ये जावा, म्हणजे घर एवढं तुमचं हे नाही होणार, ठीक आहे. सो आता बघू आता काय होतं इथे, ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण जेवूयात मस्तपैकी आणि मग उद्या आपल्याला बोटिंग वगैरेला पण जायचं आहे. सो भरडाईला आता उद्या, ठीक आहे. आणि आपलं जेवण आलेलं आहे, हे काय आम्रखंड आहे का ग? हां, हे बघा तांदळाची भाकरी, वरण, गवारीची भाजी, काय चण्याची उसळ, सोलकढी, हे थोडंसं सॅलड टाईप आणि पापड. मी सगळेजण बसले जेवायला. तर आता डायरेक्ट जेवण झाल्यावर भेटू आपण. कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्लॉग? तर आज आपलं फायनली दर्शन वगैरे झालं आणि तिकडे आम्ही सगळेजण गेलो फायनली वालावलकर रिसॉर्टला. तर अजून ह्याचे एपिसोड येत राहणार आहेत, ठीक आहे. सो कसं वाटलं नक्की कॉमेंट करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि अजून आपले अपडेट्स येणार आहेत पुढे मालवण सिरीजचे, ठीक आहे. सो जुळून आपल्या चॅनलशी भेट ऐकली तर पुढच्या व्लॉगमध्ये. चला बाय बाय.